लोकसभा चुनाव में गोंडवाना गणतंत्र पार्टी ने कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस एवं मित्र दल प्रत्याशी बाळू धानोरकर को समर्थन देने की बात आयोजित पत्रकार परिषद में कही। गोंडवाना गणतंत्र पार्टी ने आज विधायक विजय वडेट्टीवार की मौजूदगी में एक पत्र परिषद दी और इस पत्र परिषद में उन्होंने कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस मित्र दल प्रत्याशी बाळू धानोरकर को समर्थन देने का ऐलान किया। इस पत्र परिषद में विधायक विजय वडेट्टीवार ने इस समर्थन देने के संबंध में अपने मनोगत पत्रकारों के सामने व्यक्त किए। गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळूभाऊ धानोरकर यांना पाठिंबा दिला आहे। त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे। पाठिंबा देत असताना उमेदवार आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र शातराम, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आत्रामजी या सर्वांनी जो पाठिंबा दिला तो धर्मनिरपेक्ष पक्षाच्या मतांचं विभाजन होऊ नये, त्याबरोबर गेल्या 5 वर्षात आदिवासींवर जो झालेला अन्याय आहे, वन जमिनीचे पट्टे असतील, गेल्या 5 वर्षात एकही आदिवासी बांधवांना पट्टा मिळाला नाही। त्या जमिनी कसून त्याच्यावर उदरनिर्वाह करत आहेत। जवळपास 12 लाख कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे। स्कॉलरशिप 3 वर्षापासून मिळत नाही। आदिवासीच्या प्रगतीमध्ये मोठा खोडा हा भारतीय जनता पक्ष ठरला आहे आणि म्हणूनच त्यांनी या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला विजयी करण्यासाठी म्हणून श्री बाळू धानोरकर यांना पाठिंबा दिला आहे। मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि निश्चित रूपानं ही जर मोठ या लोकसभा क्षेत्रामध्ये विजयाची नांदी ठरेल आणि बाळू धानोरकर 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वासही मला या निमित्तानं म्हणायचा आहे। कारण या भागामध्ये जवळपास 2.5 लाख ते 2.5 लाख मतं आदिवासी बांधवांची आहेत। त्याचा संपूर्ण साथ आणि शक्ती आमच्या पाठीमागे उभी राहील। वहीं दूसरी ओर गोंडवाना गणतंत्र पार्टी के पदाधिकारी ने भी समर्थन किस मुद्दे पर दिया, इस संबंध में भी अपने पत्रकारों के समक्ष अपनी बात रखी। आम्ही नामदेवजी छेडमाके यांना उमेदवारी दिली होती, परंतु आर्थिक परिस्थिती पार्टीची बिकट असल्या कारणास्तव काही मतं खाऊन योग्य उमेदवाराला धक्का नाही पोचावा या कारणाची निर्णय घेऊन आम्ही पुऱ्या पार्टीचे पदाधिकारीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात जे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार झालं, 10 लाख आदिवासी बांधवांना बेघर करण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे। अशा आणि संसदेमध्ये योग्य उमेदवार जाऊन, जसं बाळूभाऊ धानोरकर हे आमचे उमेदवार, आम्ही यांना पाठिंबा देऊन राहिलो, असे योग्य उमेदवार जाऊन आमच्या आदिवासीचे जे काही प्रश्न असतील, मुद्दे असतील, आमच्या हितासाठी भांडले पाहिजे, या कारणास्तव आम्ही त्यांना पाठिंबा देऊन राहिलो। इस पत्र परिषद में गोंडवाना गणतंत्र पार्टी के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे।